लाडक्या बहिणींना माझा नमस्कार। मी राकेश शन्ने तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मराठी टेकमध्ये। तर आज आपण बघणार आहे लाडकी बहिणीची ई-केवायसी ही कशी केली जातात ते संपूर्ण प्रोसेस बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण प्रोसेस समजून येणार। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर या वेबसाईटवर येऊन जायचं। इथं आल्यानंतर तुमच्या समोर एक असा इंटरफेस येईल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर थोड्या वेळ लोडिंग घेईल व तुमच्या समोर असा एक इंटरफेस येऊन जाईल। असा एक इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला इथे ई-केवायसी दिसून जाईल ब्लिंक होत, त्यावर क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्वप्रथम लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे व खाली तुम्हाला जो कॅप्चर दिसतोय तुमच्या स्क्रीनवर तो कॅप्चर टाकून घ्यायचा आहे व मी सहमत आहे या कन्सर्टवर क्लिक करून तुम्हाला OTP पाठवा या कन्सर्टवर क्लिक करायचे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावर OTP चालला जाणार। तो OTP तुम्ही टाकून घ्या। इथे मी पण माझा OTP टाकून घेतोय। त्यानंतर तुम्ही खाली तुम्हाला सबमिट करा हे कन्सर्ट दिसत असेल त्यावर क्लिक करा। थोडं लोडिंग घेईल। त्यानंतर मग तुमचं लग्न झालं असेल किंवा नसेल, जर लग्न झालं असेल तर तुमच्या पतीचा आधार क्रमांक, जर झालं नसेल तर तुमच्या वडिलाचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यांच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावर OTP जाणार। इथे कॅप्चर टाकून घ्या। त्यानंतर मी सहमत आहे यावर क्लिक करून OTP पाठवा यावर क्लिक करा। त्यानंतर त्यांच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावर OTP जाईल। त्यावर 6 अंकी OTP गेला तो टाकून घ्या। ट्रॅफिक थोडी जास्त असल्यामुळे थोडं जास्त लॉगिन घेते। त्यानंतर इथे OTP गेलाय तो OTP टाकून घ्या। मी पण टाकून घेतोय। त्यानंतर सबमिट या कन्सर्टवर क्लिक करा। त्यानंतर त्यावर OTP चालला जाणार। OTP सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर एक असा इंटरफेस येईल। इथे तुमचा जात प्रवर्ग निवडून घ्या, म्हणजे तुमची कोणती कास्ट आहे ते तर निवडून घ्या। इथं तुम्हाला मराठीमध्ये दिसून जाईल तुम्ही OBC आहे, SC आहे, ST आहे की जे काही असेल ते सिलेक्ट करून घ्या। मी माझ्या लाभार्थ्याचं सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर हे चांगल्या प्रकारे वाचून नाही नाही यावर क्लिक करून घ्या, कारण की जर यामध्ये तुम्ही काही केलं गलत सिलेक्ट तर तुमचे पैसे बंद होण्याची शक्यता असते। त्यानंतर उपभोक्ता क्रमांक 1 व 2 यावर कन्सर्टवर क्लिक करून सबमिट यावर क्लिक करा। त्यानंतर तुमची ई-केवायसी कंप्लीट होऊन जाणार व तुमच्या समोर असं सक्सेस म्हणून तुमच्या समोर येऊन जाणार। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करा व सपोर्ट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।